12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी इथे पाहायला मिळत आहे, ती म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल। ज्या निकालाची वाट 12वीचे विद्यार्थी मागच्या 2 ते 3 महिन्यापासून पाहत आहेत, ते निकाल शेवटी लागणार आहे। याच विषयीची बातमी आपण ही पाहणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशीच बातमी तुम्हाला यापुढे सुद्धा मिळणार आहे। तर मित्रांनो, बातमी काय आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। तुम्ही जे स्क्रीनवर परिपत्रक पाहत आहेत त्याच्यामध्ये जे परिपत्रक आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून मिळालेले आहे। हे परिपत्रक मध्ये काय लिहिलेले आहे तर विषय तुम्ही पाहू शकता। इथे विषय लिहिलेला आहे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाबाबत। ओके, तर तुम्ही खाली महोदय सुद्धा वाचू शकता। यामध्ये लिहिले आहे उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी 2000 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल सोमवारी दिनांक 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। या संदर्भात ही बातमी आहे। तर तुम्ही पाहू शकता या संदर्भात पत्रकार परिषद सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेले आहे। तर या परिपत्रकानुसार आपल्याला काय कळत आहे की 12वीचा निकाल हा म्हणजेच 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे आणि 11 वाजता महामंडळातर्फे एक पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जे विद्यार्थी टॉप आलेले असतात त्यांची माहिती तिथे दिली जाते। आता खूप साऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, तो म्हणजे वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा। तर तुम्हाला सुद्धा वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा याविषयी माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। बरोबरच आपण यावर व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपण पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहात त्याची लिंक तुम्हाला तुमच्या यूट्यूबवर मिळेल। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।